हॅलो स्टुडंट्स, मी गायत्री सदाफळ पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र मीडिया. ओके, तर आज आपण 6th स्टँडर्डची सायन्सची ॲक्टिव्हिटी शीट 23 घेणार आहोत. लेट्स अंडरस्टँड. ऑल सबस्टन्सेस आर मेड ऑफ मायन्यूट पार्टिकल. सबस्टन्स कशापासून बनलेले असतात? मायन्यूट पार्टिकल. द स्टेट ऑफ सबस्टन्सेस. ओके, हे आपण शिकणार आहोत. रेफरन्स घेतला आपण 5th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 25 सबस्टन्सेस, ऑब्जेक्ट अँड एनर्जी मधून. लर्निंग आउटकम्स आहे या चॅप्टरचे रेकॉर्ड ऑब्झर्वेशन, एक्सपिरियन्सेस, इन्फॉर्मेशन विथ प्लॅनिंग. ओके, फॉर example chart, plotting histogram, pie chart, and predict the patterns in activities in incidences, establish the relationship between reasoning and effects. For example, floating, sinking, mixing, evaporation, germination, spoilage, breathing test. Let us look. Can you tell? Write a few lines on the blackboard with a chalk. Now observe the chalk. Okay, what change you see in the chalk? Chalk काय होईल? बारीक होऊन जाईल, छोटा होऊन जाईल, त्याची साइज डिक्रीज होईल. वाइप द बोर्ड विथ अ डस्टर अँड देन टॅप द डस्टर अगेन्स्ट द टेबल. व्हॉट यू सी? तुम्ही जर बोर्ड पुसला आणि ते डस्टर टॅप केलं टेबलवर तर त्याच्यामधून काय निघेल? डस्ट निघेल. द chalk has become a smaller and when the duster was trapped, particle of the chalk fell off from it. Okay, these particles were of the same color are the pieces of chalk. वेगवेगळ्या कलरचे असतील कारण जसं चॉकच्या पीसचा कलर असेल. This tell us that when you wrote on the board, particles of chalk stuck to the board. तुम्ही जेव्हा बोर्डवर राईट केलं तेव्हा पार्टिकल्स काय झाले? स्टिक झाले बोर्डवर. अँड व्हेन यू वाईप द बोर्ड दे कम ऑफ. ओके, आणि तुम्ही जेव्हा वाईप केलं बोर्ड ते परत कशावर आले? डस्टरवाला आले. ट्राय दिस. टेक अ स्मॉल पीस ऑफ कॅन्डी शुगर और कोल, पाउंड देन इन अ मोर्टर. ओके, तुम्हाला खलबत्त्यामध्ये काय घ्यायचं आहे? कोल घ्यायचं आहे. ओके, कॅन्डी शुगर और कोल घ्यायचं आहे आणि त्याच्यावर मारायचंय. ओके, खलबत्त्याने कुटायचंय. व्हॉट डू यू नोटिस? तुम्हाला काय दिसेल? व्हेन यू पाउंड द कोल और शुगर इट टर्न्स इंटू अ पावडर दॅट इज इंटू अ स्मॉल पार्टिकल. ते कशामध्ये कन्वर्ट होतील? स्मॉल पार्टिकल्समध्ये कन्वर्ट होतील. ऑल सबस्टन्सेस वी सी अराउंड अस मेड अप ऑफ व्हेरी टायनी पार्टिकल्स. आपल्या आसपासचे जे प्रत्येक सबस्टन्सेस कशाने बनलेले असतात? टायनी पार्टिकल्सनी. यू मस्ट हॅव सीन हाऊ सॉडस्ट ऑफ पार्टिकल्स ऑफ वूड फ्लाय व्हेन यू कट द सॉ. ओके, तुम्ही एखादा ट्री कट केलं तर तुम्ही बघता त्याच्यातून काय निघते? सॉडस्ट निघत असते. वेन आयर्न ऑर कॉपर इज मेड अप ऑफ द स्मूथ विथ अ फाईल वी गेट पार्टिकल्स ऑफ आयर्न ऑर कॉपर. ओके, ऑल सबस्टन्सेस लाईक पेन्सिल, chalk, पेपर, वूड, व्हीट ग्रेन्स, आयर्न, कॉपर, कोल आर मेड अप ऑफ फाईन पार्टिकल्स. सगळे कशाने बनलेले असतात? फाईन पार्टिकल्सनी बनलेले असतात. द स्मॉल पार्टिकल्स ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस दॅट यू कॅन सी आर themselves made up of many tinier particles. Okay, small particles of various substances. सगळ्याचे small particles कशाने बनलेले असतात? tinier particle ने बनलेले असतात. These tiny particles are also so small that they are not visible to our eyes. ते आपल्या आईजला विजिबल असतात का? नाही. Lakhs of particles of any substance must come together to form particle that can be visible. खूप सारे पार्टिकल्स एकत्र येऊन एक सबस्टन्स बनवतात जो आपल्याला काय असतो? विजिबल असतो. कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकता का? इफ देअर इज अ सडन शॉवर वी टेक अ शेल्टर अंडर अ रूफ ॲट अ रोड साईड. इवन दो रेन डज नॉट फॉल ऑन अस डायरेक्टली वी गेट टू सम एक्सटेंट वाय वी. ओके, त्याच्यानंतर आपण कुठे पाहतो? द रेनड्रॉप दॅट फॉल ऑन द रोड बाउन्स ऑफ विच ब्रेक इन टू अ स्मॉल ड्रॉपलेट्स. जे रेनड्रॉप काय होत असतात? रोडवर पडत असतात ते कशात कन्वर्ट होत असतात? स्मॉल ड्रॉपलेटवर. दीज ड्रॉपलेट्स आर ऑल्सो मेड अप ऑफ द टायनर पार्टिकल ऑफ वॉटर. ते ड्रॉपलेट्स पण कशापासून बनलेले असतात? टायनर पार्टिकल्सपासून बनलेले असतात वॉटरच्या. ओके, दे मेक अस वेट. ते आपल्याला काय करता? ओलं करता. इट मीन्स दॅट लिक्विड आर ऑल्सो मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल. याचा मीन काय होतो? लिक्विड पण कशाने बनलेला असतो? स्मॉलर पार्टिकलने बनलेले असतात. Naphthalene is continuously being converted into a small particles in the gaseous state. Okay, naphthalene हे काय होत असतात? स्मॉल पार्टिकल कन्वर्ट होत असतात गॅसियस स्टेटमध्ये. सच स्मॉल पार्टिकल फ्रॉम द बॉल सेटल ऑन द क्लोथ्स सो द क्लोथ्स स्मेल ऑफ द naphthalene. As the particles leave the naphthalene balls, the balls grow smaller in size and slowly disappear. Particles of Rangoli are fine like a flour. Rangoli colors are also available in the form of grains. Okay. The states of substances.
वॉटर इज फाउंड इन द नेचर इन 3 स्टेट्स. पाणी आपल्याला 3 स्टेटमध्ये दिसतं, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. कोणते 3 स्टेट आहे? सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. इन ऑल द 3 स्टेट्स द इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ वॉटर रिमेन द सेम. सगळ्या स्टेट्समध्ये वॉटरचा पार्टिकल रिमेन सेम राहतो. हावेवर द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इन इच ऑफ दिस स्टेट इज डिफरंट. पण प्रत्येक याच्यामध्ये त्याची अरेंजमेंट काय असते? डिफरंट असते. ॲज अ रिझल्ट वी सी डिफरन्सेस इन द प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. त्याचा रिझल्ट काय होता? आपल्याला कशा डिफरन्सेस दिसतात? डिफरन्सेस इन प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. सॉलिडच्या प्रॉपर्टीजमध्ये डिफरन्सेस दिसतात. लिक्विड अँड गॅसेस. ऑल द सबस्टन्सेस इन नेचर हॅव अ पर्टिक्युलर फॉर्म. प्रत्येक सबस्टन्सला त्याचा काय असतो? पर्टिक्युलर फॉर्म असतो. दे आर मेड अप ऑफ पार्टिकल्स. इन नेचर एव्हरी सबस्टन्स ऑकर इन अ स्पेसिफिक स्टेट. नेचरमध्ये प्रत्येक सबस्टन्स हा स्पेसिफिक टेस्टमध्ये ऑकर होतो. ओके. अकॉर्डिंगली द सबस्टन्सेस इज कॉल्ड एज अ सॉलिड, लिक्विड अँड गॅस. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम अँड कोल आर सॉलिड. ॲल्युमिनियम, कोल कसे असतात? सॉलिड असतात. केरोसिन आणि पेट्रोल कसे असतात? लिक्विड असतात. नायट्रोजन आणि ऑक्सिजन कसे असतात? गॅसेस असतात. सॉलिडमध्ये बघा तुमची पार्टिकलची अरेंजमेंट ही कॉम्पॅक्ट असते. लिक्विडमध्ये थोडीशी रँडम असते आणि गॅसेसमध्ये खूप रँडम असते. लेटेस्ट प्रॅक्टिस सॉर्ट द गिवन सबस्टन्सेस अकॉर्डिंग टू द स्टेट ऑफ सबस्टन्सेस. ओके. आपल्याला सबस्टन्सेसचे स्टेट सांगायचे. ओके. त्याच्यामध्ये आपण पाहूया सॉलिड कोणकोणते आहे. वॉटर सॉलिड आहे का? ऑक्सिजन सॉलिड आहे का? नाही. कॉटन, कॉटन काय आहे? सॉलिड आहे. कॉटन काय आहे? सॉलिड आहे. आयन सॉलिड आहे की? यस. आयन काय आहे? सॉलिड आहे. ओके. मिल्क सॉलिड आहे का? नाही. सॉलिड. सॉइल सॉलिड आहे का? हो. सॉइल काय आहे? सॉलिड आहे. ओके. अजून केरोसिन, ऑइल, चॉक सॉलिड आहे का? ओके. चॉक पण काय आहे? सॉलिड आहे. ओके. वॉटर, व्हेपर नाही. एअर, नायट्रोजन इज सॉलिड और नॉट? नो. वॉटर काय आहे? लिक्विड आहे. वॉटर इज ए लिक्विड. ऑक्सिजन लिक्विड आहे का? नाही. ऑक्सिजन इज ए गॅस. आयन, मिल्क इज ए लिक्विड? येस, मिल्क इज ए लिक्विड. सॉइल लिक्विड आहे का? नाही. केरोसिन लिक्विड आहे का? हो. केरोसिन काय आहे? लिक्विड आहे. ओके. ऑइल लिक्विड आहे का? हो. ऑइल पण काय आहे? लिक्विड आहे. चॉल्क, वॉटर वेपर, एअर, नायट्रोजन लिक्विड आहे का? नाही. गॅसेस जर पाहिले आपण तर ऑक्सिजन, ऑक्सिजन काय आहे? गॅस आहे. ओके. त्याच्यानंतर कॉटन, मिल्क, सॉइल, केरोसिन, ऑइल, चॉल्क, वॉटर वेपर. वॉटर वेपर, एअर आणि नायट्रोजन काय आहे? गॅस आहे. नायट्रोजन गॅसेस आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. सी द नेक्स्ट क्वेश्चन. स्टिक ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला काय करायचं आहे? रॉंग वर्डला काय करायची आहे? कांडी मारायची. ओके. वन मेनी ऑब्जेक्ट कॅन मेड अप फ्रॉम द सबस्टन्सेस. मेनी ऑब्जेक्ट्स कॅन मेड अप फ्रॉम द सबस्टन्सेस. ओके. ओके. Fluids are made up of dash dash minute particle or small particles. Okay. Fluids are made up from minute particles. Okay. The distance of the minute particle between solids is solid चे काय असतं? लोएस्ट असतं. म्हणून हायेस्ट ला आपण काय करू? कांडी मारू. Take a ball of camphor or naphthalene balls in a saucer. Okay. And keep it open all day. Observe the saucer at night. Record your observation. काय होईल जर तुम्ही कापूरवडी किंवा नॅप्थलिन बॉल्स कुठे ठेवले? एका बशीमध्ये ठेवले तर तुम्हाला काय दिसून येईल? संध्याकाळी ते तिथे तुम्हाला दिसून येणार नाही. त्याचं काय होईल? इव्हेपोरेशन होईल. ओके. सो तुम्ही काय ऑब्झर्वेशन रेकॉर्ड करणार? देअर इज अब्सेन्स ऑफ कॅम्फर अँड नॅप्थलिन बॉल्स ॲट नाईट टाईम. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. व्हॉट वुल्ड यू डू टू प्रूव्ह दॅट सबस्टन्सेस इज मेड अप ऑफ मायन्यूट पार्टिकल. तुम्ही काय करू शकता की जेणेकरून प्रूफ होईल की सबस्टन्सेस मायन्यूट पार्टिकलनी बनलेले असतात. ओके. चॉल्कची तुम्ही पावडर केली, यांनी काय प्रूफ होतं तुमचा? सबस्टन्सेस. डू द पावडर ऑफ चॉल्क. ओके. चॉक पावडर. ओके. डू द पावडर ऑफ चॉल्क. अजून डू द पावडर ऑफ कोल. यांनी काय प्रूफ होईल? तुमचे सबस्टन्सेस कशापासून बनलेले असतात? मायन्यूट पार्टिकलमधून. फाइंड आउट द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम द फॉलोइंग पझल. प्रॉपर्टीज, सबस्टन्सेसची प्रॉपर्टी आपल्याला काय करायची आहे? शोधून काढायची आहे फॉलोइंग चार्टमधून. ओके. चला तर मग स्टार्ट करूया आपण गेमला.
तुम्हाला कुठे सॉलिड दिसते का? सॉलिड तर एक प्रॉपर्टी आपण शोधली, ती कोणती? फर्स्ट आहे डेन्सिटी. काय शोधून काढली आपण? डेन्सिटी. ओके ओके, दोन प्रॉपर्टी आपण शोधून काढल्या. पहिली ट्रान्सपरन्सी आणि दुसरी डेन्सिटी. ओके, पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू स्टुडंट्स फॉर मोर वॉचिंग. प्लीज शेअर, लाईक अँड सबस्क्राईब दी चॅनल.